पातळ पोह्यांचा चिवडा बनवणार आहोत। तेलामध्ये मी शेंगदाणे तळून घेते। सुके खोबरेही तळून घेते। काजू आणि डाळेही तळून घेते। लसूणही तळून घेतला। त्यामध्ये मी मनुके घालून घेतले। भरपूर असा कढीपत्ताही तळून घेतला। मिरच्याही तळून घेतल्या। त्याच कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेऊन हळद आणि मीठ टाकून मिक्स करून घेतले। तेलामध्ये पोहे टाकून ते मंद आचेवर खरपूस असे भाजून घेतले। भाजलेल्या पोह्यामध्ये सर्व तळलेले साहित्य घालून त्यामध्ये पिठी साखर घालून घेतली। आपला पातळ पोह्यांचा चिवडा तयार झाला।